नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही एक CSE VLE आहात आणि कॉमन सर्व्हिस सेंटरचे संचालक आहात आणि CSE मधून जर आपण लोकांना अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस ह्या प्रोव्हाइड करत असतो, तर आपल्यासाठी एक महत्त्वाचा असं एक अपडेट आहे. आपण CSE VLE आहात आणि आपण जर PM किसान पोर्टलवर जर काम करीत असतान, म्हणजे जसे की आपण एखाद्या शेतकऱ्याचे नवीन रजिस्ट्रेशन तसेच eKYC, एखाद्याच्या आधार कार्डमध्ये काही करेक्शन करायचे असेल तर ते इत्यादी कामे आपण CSE मधून PM किसानचे जे काही पोर्टल आहे त्यामधून करत असतो. तर यामध्येच एक नवीन सर्व्हिस ही ॲड करण्यात आलेली आहे. तर त्याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. तर मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला यायचं आहे pmkisan.gov.in या वेबसाईटवर. येथे आल्याच्यानंतर आपल्याला येथे CSE लॉग इन हे ऑप्शन दिसेल. आपल्याला येथे क्लिक करायचे आहे आणि आपला जो काही CSEचा ID आणि पासवर्ड आहे तो टाकून आपल्याला येथे लॉग इन व्हायचे आहे. माझा ID आणि पासवर्ड हा ब्राउझरमध्ये सेव्ह असल्यामुळे मी डायरेक्ट येथे लॉग इन झालो आहे. तर इथे आल्याच्यानंतर आपल्याला इथे फार्मर रजिस्ट्रेशन, एडिट फार्मर डिटेल, एंटर अपडेट आधार नंबर, त्याचप्रमाणे बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन, म्हणजेच आपण येथून एखाद्या शेतकऱ्याची ही eKYC करत असतो. त्याचप्रमाणे येथे स्टेटस रजिस्टर्ड फार्मर, एखाद्या शेतकऱ्याचे जर आपल्याला स्टेटस चेक करायचे असेल तर आपण येथून ते करतो. त्याचप्रमाणे येथे आपण पाहू शकतात की रिपोर्ट आणि त्याखाली हे 3 जे काही ऑप्शन आहे यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे. यामध्ये आपण जर पाहिलं CSE वाईज रिपोर्ट, याच्यावर जर आपण क्लिक केलं तर येथे आपल्याला सर्व स्टेटची माहिती ही दाखवली जाईल आणि यामध्ये eKYC डन बाय CSE मधून किती eKYC झालेले आहे त्याची काउंट येथे दाखवला जाईल. त्याचप्रमाणे येथे फार्मर रजिस्टर्ड बाय CSE मधून ज्या शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज आलेले आहेत त्याची माहिती येथे आपल्याला दाखवली जाईल आणि त्याचा आकडा येथे दाखवला जाईल. त्याचप्रमाणे येथे ABPS नॉट रेडी काउंट, म्हणजेच आधार पेमेंट ब्रिज सिस्टीम. तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI द्वारे चालवली जाणारी ही एक विशेष पेमेंट प्रणाली आहे जी केंद्रीय की म्हणून आधार क्रमांक वापरून इच्छित प्राप्तकर्त्यांच्या आधार सक्षम बँक खात्यामध्ये EBA म्हणजे सरकारी फायदे आणि सबसिडी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित करतेच. त्यालाच आपण ABPS असे म्हणू. तर यामध्ये आपण आपला जे काही स्टेट आहे ते आपल्याला इथे निवडायचे आहे, जसे की महाराष्ट्र. त्यानंतर आपल्याला इथे आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्याच्या नंतर आपल्याला आपला सब डिस्ट्रिक्ट म्हणजेच तालुका निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडल्याच्या नंतर आपल्याला इथे गावाची यादी दाखवली जाईल. यामधून आपले जे गाव असेल ते आपल्याला इथे पाहायचे आहे आणि येथे गावाच्या समोर हे जे काही आकडे दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. हे क्लिक केल्याच्या नंतर एक एक्सेल फाईल आपल्या PC मध्ये डाउनलोड होईल. तर ही एक्सेल फाईल आपण ओपन केल्याच्या नंतर इथे त्या शेतकऱ्याचा रजिस्ट्रेशन नंबर, त्याचप्रमाणे त्या शेतकऱ्याचे नाव, त्याचप्रमाणे मोबाईल नंबरसुद्धा येथे दाखवला जाईल आणि हे जे काही लिस्ट आहे ABPS नॉट रेडी, म्हणजेच या शेतकऱ्यांचे NPCIला आधार लिंक नसल्यामुळे या शेतकऱ्यांचे पेमेंट हे होल्डवर आहे. जोपर्यंत या शेतकऱ्यांचे NPCIला आधार लिंक होत नाही तोपर्यंत या शेतकऱ्यांना पेमेंट हे प्रोसेस होणार नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्याला इथे रिपोर्टच्या खाली eKYC पेंडन्सी रिपोर्ट याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे रुरल आहे की अर्बन हे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे सब डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचा आहे.
त्यानंतर आपल्याला येथे ब्लॉक निवडायचा आहे आणि त्यानंतर विलेज निवडून घ्यायचे आहे आणि नंतर गेट डाटावर क्लिक करायचे आहे. गेट डाटावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर ज्या शेतकऱ्यांची KYC ही बाकी आहे त्या शेतकऱ्यांची माहिती येथे दाखवली जाईल. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर याला अटॅच आहेत ते मोबाईल नंबरसुद्धा येथे दाखवले जाईल. तर आपण या शेतकऱ्यांना आपल्या सेंटरवर बोलून त्यांची KYC ही करू शकतात. अशाच प्रकारे आपण कोणत्याही गावातील यादी येथे डाउनलोड करून ते शेतकऱ्यांची KYC तसेच एखाद्याचं NPCIला जर आधार लिंक नसेल तर ती माहिती देऊन त्या शेतकऱ्याला आपण मदत करू शकता. तर ही होती एक महत्त्वाची अशी एक माहिती. तर भेटूया अशाच एका नवीन माहिती नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.